डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत. महाडच्या दंगा खटल्याची सुनावणी संपली. शिक्षा जाहीर. दंगली घडवून जखमी करणाऱ्या वरील 9 आरोपींवर आरोप ठेवण्यात आले आणि या प्रकरणाची डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हुड यांच्यासमोर दिनांक 8 जून 1927 रोजी चौकशी सुरू झाली. या प्रकरणी डॉक्टर भीमराव आंबेडकर, पा. ना. राजभोज, भानुदास कांबळे, फौजदार मामलेदार डॉक्टर पोटे, केशव काशीनाथ देशपांडे व इतर असे एकूण 24 साक्षीदारांच्या साक्षी झाल्यावर दिनांक 21 जून 1927 रोजी निकाल सुनावला. 4 आरोपींची मुक्तता करण्यात आली आणि 5 आरोपीस प्रत्येक 4 महिने सक्त मजुरी आणि दंड सुनावण्यात आला. त्यांची नावे: 1. किसन बाळा वतारी, 2. गणपत कृष्णा बुटाल, 3. कृष्णा भिकू सावंत, 4. शांताराम गोपाळ अवसरे शिंपी, 5. भिकू रामजी कासार. ब्रिटिश अंमलातील कुलाबा जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हुड यांनी अस्पृश्यांनी चवदार तळ्याचे पाणी भरल्यानंतर त्यांना बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणाऱ्या स्पृश्य हिंदू सनातनी लोकांना शिक्षा करून अखिल भारतातील अस्पृश्यांना सार्वजनिक अधिकार नाकारणाऱ्या लोकांना दंडित केले. ब्रिटिश न्यायालय नसते तर आणि पेशवाई अस्तित्वात असती तर 9 आरोपींनी धर्म वाचविला म्हणून त्यांना धर्मवीर ठरविले असते आणि अस्पृश्यांनी धर्मशास्त्र कायदा बुडविला म्हणून त्यांना उलट्या न्यायाने दंडित केले असते. या निकालाने असे सुचविले की न्याय समता निर्मितीच्या मार्गात जे जे धोंड आणतील ते असेच दंडित होतील. महाड येथे झालेल्या मुक्तीसंग्राम परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 20 मार्च 1927 रोजी चवदार तळ्याचे पाणी घेण्याचा हक्क बजावल्यानंतर झालेल्या दंग्याचा खटला अलिबाग येथे चालला व त्याचे अपील ठाणे येथील सत्र न्यायालयात चालले. अपिलात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हुड यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला. या कायदेशीर कार्यवाहीचा न्यायालयीन अभिलेख भाग 2 मध्ये देण्यात आला आहे. 8. चवदार तळ्याची पंचगव्याने शुद्धी. बोले ठरावाची अंमलबजावणी करून अस्पृश्यांनी चवदार तळ्याचे पाणी घेऊन हक्क बजावले, परंतु धर्मशास्त्राप्रमाणे अस्पृश्य लोक हे हक्क बजावू शकत नाहीत. त्यांना सारे मानवी हक्क नाकारले पाहिजे असे धर्मशास्त्राचे अभ्यासक बोलले आणि शास्त्राने अस्पृश्यांना मानवी हक्क नाकारले आहेत हे सिद्ध करण्यासाठी पाण्याची शुद्धी करावी या विचारास मान्यता मिळविण्यासाठी महाड येथील विष्णू मंदिरात दिनांक 21 मार्च 1927 रोजी कर्मठ सनातनी स्पृश्य हिंदूंची बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्दे चर्चेत आणले. उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.